घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 आदि नमन करीतो भगवती आदि नमन करीतो भगवती आदि नमन करीतो भगवती माया सरस्वती द्यावी मजमती वंदुनी आज तुझ्या चरणास वंदुनी आज तुझ्या चरणास तुझी वरत्या कवनास पवारसो हम गातो इतिहास जी 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 पवारसो हम गातो इतिहास जी 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 मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणा महाराष्ट्र भूच्या चरणा धन्य ती जिजाऊ माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी या माऊलीनं शिवबाला घडवलं वाढवलं ज्ञानाचा ज्ञानामृत माऊलीने पाजलं म्हणून शिवाजी राजा जन्माला आले आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं मर्दा मावळा जमा केला आणि तो माझा मावळा कसा होता अरे कसा कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी गोवळे रंग सावळे वाहती प्राण शिवबा खातर वाहती प्राण शिवबा खातर 16 वर्षाचा होता बहादर असा शूर छत्रपती हलदार जी 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 असा शूर छत्रपती हलदार जी 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 असा शूर छत्रपती हलदार जी 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 आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा आणि मग खान निघाला खानानं तुळजापूर घातलं खानानं तुळजापुरात आला आणि खान तुळजापुरात आल्या त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला त्याच्यानंतर खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानानं पंढरपूर सोडलं खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी पण इकडे त्या मासाहेब जिजाऊ त्या जगदंबेला प्रार्थना करीत होत्या की जगदंबे दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू त्याला जगत्र जननी माय भवानी तुला स्वामिनी प्रसन्न हो आणि मग मंडळी अखेर भेटीची जागा ठरली भेटीची जागा ती म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग माझ्या राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल अरे कशी कशी आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिलं राजाला कपटाने दाभिमानाला वार कट्यारीचा त्यानं केला रोखून हात उचलला जेव्हा महाल होता बाजूला संपूर्ण वार त्यानं केला फाडिले रे त्याच्या उदराला कोथळार बाहेर काढला लगा की या म्हणून खान तो सोडिला प्राण जी जी जी